अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक घटना समोर येतेय। अंबरनाथ शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय शेळके यांचा 20 वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले होते। ही घटना 24 सप्टेंबर रोजी घडली असून त्यांचा मुलगा स्विफ्ट कार घेऊन जात असताना चाम्स ग्लोबल सिटी येथे एका एर्टिगा कारने त्याचे अपहरण केले। अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना 40 कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती। पैसे न दिल्यास मुलाला जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली। या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 15 अधिकारी आणि 80 अंमलदारांची 8 तपास पथके तयार केली। पोलिसांनी परिसरातील 45 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, मोबाईल नंबर ट्रॅक केले आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे या सर्व प्रयत्नांच्या फलस्वरूप पोलिसांना अपहरण मुलाचा ठाव ठिकाणा लागला आणि त्याला पिसे डॅम जवळून सुखरूप सुटका करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात 10 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे एक स्टीलचे पिस्तूल, 3 काडतुस, एक एअर पिस्टल, काळ्या रंगाचे मास्क आणि 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। एकूण 12,62,350 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। ही सदरची कामगिरी संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे, पोलीस उपायुक्त सुरेश वराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, अशोक भगत, अनिल जगताप, अशोक कोळी, किशोर शिंदे, श्रीरंग गोसावी, विजय काजारी, संदीप भालेराव, श्रीकृष्ण गोरे, दराडे, बबन बांडे, किरण चौधरी व इतर 80 पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे। अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24 रोजी सकाळी 10:30 वाजता एका 20 वर्षीय तरुणाचं अपहरण झालं होतं। त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात आली होती। यासाठी पोलिसांनी तात्काळ रिस्पॉन्स देऊन विशेष पथक स्थापन करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही अनालिसिस आणि टीम वर्क याच्या माध्यमातून विविध पोलीस घटकांचा समन्वय साधून यातील 10 आरोपींना 24 तासामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र, एक देशी कट्टा, 3 राऊंड, एक एअर पिस्टल, एक कोयता आणि वापरलेले 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि आरोपींना पुढील 3 तारखेपर्यंत PCR मिळालेली आहे।